शेतकऱ्यांनो, आज आपण जिंकलो। कर्जमाफीची तारीख आज पहिल्यांदा सरकारकडून जाहीर केली। 2 लाखांची सरसकट कर्जमाफी आता तुमची होणार आहे। तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, बच्चू कडू साहेब आणि मुख्यमंत्री सुद्धा म्हणत आहेत की ही तारीख आता कर्जमाफीला फिक्स केली। कोणती तारीख त्या ठिकाणी कर्जमाफीसाठी सरकारच्या माध्यमातून जाहीर केली आहे, तुम्ही लक्ष देऊन बघायचं आहे। कर्जमाफी यादी सुद्धा 2025 ची या ठिकाणी जाहीर करण्यात आल्या। यामध्ये तुमचं कर्ज आता किती माफ करण्यात आले, कोणकोणती शेतकरी यासाठी पात्र ठरण्यात आलेत, याची यादी आता सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी आलेली आहे। ही यादी तुम्हाला आता पुढे या ठिकाणी सांगणार आहे। सरकारकडून कर्जमाफीची तारीख आता या ठिकाणी आता जाहीर केली आहे। ज्या शेतकऱ्यांनी शेती पिकासाठी मागील 5 वर्षापासून कर्ज काढलं आहे, त्या शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आता सरकारच्या माध्यमातून आली आहे। शेतकरी मित्रांनो, कर्जमाफी कधी होईल याची जर तुम्ही वाट बघत असाल तर सरकारच्या माध्यमातून कर्जमाफीची तारीख आता जाहीर केली आहे। आता याच तारखेला सरसकट 2 लाख रुपयांची कर्जमाफी होण्याची दाट शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आल्या। त्यामुळे कर्जमाफीची नेमकं कोणती तारीख सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यात आल्या, कोणत्या शेतकऱ्यांचे किती कर्ज माफ करण्यात येणार आहे, नेमकं तुमचं कर्ज त्या ठिकाणी 50,000 कर्ज माफ होणार की नेमकं 1 लाख रुपयापर्यंत कर्ज माफ होणार की नेमकं 2 लाखांची कर्जमाफी होणार, याची संपूर्ण अपडेट आता या ठिकाणी समोर आली आहे। त्यामुळे तुम्ही जर शेती पिकासाठी कर्ज काढून त्या ठिकाणी बँकेकडून ठेवला असेल तर तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी या ठिकाणी आता समोर आली आहे। कोणकोणत्या शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा फायदा होणार नाही हे सुद्धा आता या ठिकाणी जाहीर करण्यात आले। बच्चू कडू साहेबांनी उपाशी राहून आंदोलन केलं होतं। त्यावेळी सरकारने आश्वासन दिलं होतं की आम्ही येत्या महिनाभराच्या आतमध्ये कर्जमाफीची तारीख जाहीर करू। तशा प्रकारे कर्जमाफीची तारीख आता या ठिकाणी जाहीर करण्यात आल्या। मग आता कोणत्या बँकांचे कर्ज माफ होणार, कोणत्या शेतकऱ्यांचे कर्जमाफी या ठिकाणी होणार, कोणत्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार नाही आणि कोणत्या जिल्ह्यांची सर्वात पहिल्यांदा कर्जमाफी होणार, याची संपूर्ण डिटेल्स मध्ये माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आज या ठिकाणी आता तुम्हाला समजणार आहे। त्यामुळे शेती पिकासाठी कर्ज जर तुम्ही काढून ठेवला असेल तर हा व्हिडिओ खरंच तुमच्यासाठी एकदम खास होणार आहे। त्यामुळे लक्ष देऊन तुम्ही आता बघायचं आहे। यामध्ये बघा, सर्वात पहिल्यांदा आपण पाहूया की कोणत्या जिल्ह्यांची कर्जमाफी सर्वात पहिल्यांदा आता सरकार त्या ठिकाणी करणार आहे आणि याच जिल्ह्यांची कर्जमाफी सर्वात पहिल्यांदा सरकार नेमकं का करणार आहे हे कारण सुद्धा सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आले। त्यामुळे आपल्या राज्यामध्ये 36 जिल्हे आहेत। 36च्या 36 जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी कर्जमाफी होणार आहे, परंतु सर्वात पहिल्यांदा त्या ठिकाणी या 14 जिल्ह्यांची कर्जमाफी या ठिकाणी आता सरकार करणार आहे। आता बघा, 36च्या 36 जिल्ह्यामधले सर्वच कर्जमाफी त्या ठिकाणी करणार आहे, परंतु काही जिल्ह्यामध्ये कर्जमाफी होणार नाही असं सरकारनं सांगितलंय। फक्त गोरगरीब शेतकऱ्यांचीच कर्जमाफी करणार आहेत। हे पहिल्यांदा तुम्ही लक्षात ठेवा शेतकरी मित्रांनो। तुम्हाला वाटत असेल की सर्वांचीच कर्जमाफी होईल, परंतु सरकारने स्पष्टपणे एका भाषणामध्ये त्या ठिकाणी सांगितलंय की फक्त गरीब शेतकऱ्यांचीच कर्जमाफी होईल। मग ते गरीब शेतकरी म्हणजे नेमकं कोणते शेतकरी? बघा, प्रत्येक जिल्ह्यांची लिस्ट आता या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आल्या। प्रत्येक बँकांची लिस्ट या ठिकाणी आलेली आहे। कोणत्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होईल आणि कोणत्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार नाही याची सविस्तर अपडेट या ठिकाणी तुम्हाला आम्ही सांगणार आहे। त्यामुळे शेती पिकासाठी जर तुम्ही आता कोणत्याही बँकेतून केव्हाही कर्ज काढला असेल, जसे की 2021 पासून कर्ज काढला असेल, 22 पासून कर्ज काढला असेल, 2017 पासून, 2019 पासून, जर मागील 5 ते 7 वर्षापासून केव्हाही जर शेती पिकासाठी तुम्ही कर्ज काढून ठेवला असेल तर तुमच्यासाठी गोड बातमी सरकारच्या माध्यमातून आली आहे। कर्जमाफीची तारीख आता सरकारच्या माध्यमातून पहिल्यांदाच या ठिकाणी जाहीर करण्यात आल्या। नेमकं कोणत्या तारखेला सरकारने कर्जमाफी करण्याचं ठरवलं आहे याची यादी देखील आता या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून समोर आले आहे। सर्व शेतकऱ्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना काढल्यामुळे सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यासाठी आता त्या ठिकाणी सरकारकडे पैसे नव्हते, परंतु बच्चू कडू यांनी उपाशी राहून आंदोलन केल्यामुळे सरकारला आता कर्जमाफी करणं भाग पडलं आहे। खरं म्हणजे सरकार ही कर्जमाफी लवकर करणार नव्हतं, परंतु बच्चू कडू यांनी 7 दिवस उपाशी राहून आंदोलन केल्यामुळे
सरकार खडबडून जागं झाल्याचं याकडे पाहायला मिळतंय। सरकारकडे पैसे नव्हते, त्याचं कारण म्हणजे लाडकी बहीण योजना काढल्यामुळे महिन्याच्या महिन्याला 1500 रुपये या ठिकाणी लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जात असतात। त्यामुळे सरकारकडे पैसे नव्हते, सरकारची तिजोरी पूर्णपणे त्या ठिकाणी रिकामी होती। परंतु सूत्रांकडून महत्त्वाची माहिती मिळत आहे की केंद्र सरकारच्या माध्यमातून राज्य सरकारला 1,20,000 कोटींचा निधी मिळण्याची दाट शक्यता आहे। म्हणजेच या ठिकाणी आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना 1,20,000 कोटीचा निधी मागण्याची दाट शक्यता या ठिकाणी वर्तवल्या आणि त्यातूनच ही कर्जमाफी तुमची होणार आहे। त्यामुळेच आता सरकारने कर्जमाफीची त्या ठिकाणी तारीख जाहीर केल्या। ही कर्जमाफीची तारीख नेमकं कोणती आहे हे तुम्हाला आता लगेच या ठिकाणी सांगणार आहे। तर बघा या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून कोणत्या बँकांची सर्वात पहिल्यांदा कर्जमाफी करण्यात येणार आहे ते आपण पाहूया आणि कोणत्या जिल्ह्यांची सर्वात पहिल्यांदा कर्जमाफी करण्यात येणार आहे ते पण पाहूया। कोणत्या शेतकऱ्यांना या कर्जमाफीच्या यादीमधून बाहेर काढलं जाणार आहे ते पण पाहूया। पहिल्यांदा आपण या ठिकाणी बघणार आहोत की कोणत्या कोणत्या बँकांचं पहिल्यांदा कर्ज या ठिकाणी सरकार आता माफ करणार आहे। सर्वात जास्त शेती पिकासाठी कर्ज काढलं आहे ती बँक म्हणजे जिल्हा सहकारी बँक, जिल्हा मध्यवर्ती बँक आणि बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक, पोस्ट ऑफिस बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया, HDFC बँक, ICICI बँक, कोटक महिंद्रा बँक। बघा या ज्या महत्त्वाच्या बँक आहेत यामध्ये सरकारने कर्जमाफी करण्याचं आता ठरवलंय। तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात पहिल्यांदा कर्जमाफी होणार आहे, सर्वात पहिल्यांदा ज्या जिल्ह्यामध्ये कर्जमाफी होणार आहे त्याची यादी सुद्धा तुम्हाला पुढे सांगणार आहे। आणि त्यानंतर व्हिडिओच्या शेवटी कोणत्या तारखेला कर्जमाफी सरकारच्या माध्यमातून करण्याची शक्यता वर्तवल्या ते पण आपण या ठिकाणी सविस्तरपणे बघणार आहोत। त्यामुळे सर्वांनी लक्षपूर्वक बघायचं आहे। आता ज्या जिल्ह्यांची कर्जमाफी सर्वात पहिल्यांदा होऊ शकते त्या जिल्ह्यांची लिस्ट देखील या ठिकाणी आता समोर आल्या। सर्वात पहिल्यांदा तो जिल्हा येतोय तर त्या जिल्ह्याचे नाव आहे धाराशिव। जर तुम्ही धाराशिव जिल्ह्यातून हा व्हिडिओ पाहत असाल तर सर्वात पहिल्यांदा धाराशिव जिल्ह्याची कर्जमाफी या ठिकाणी होऊ शकते। सर्वात पहिल्यांदा तुमचं कर्जमाफी होऊ शकतं त्याचं कारण तुम्हाला पुढे समजणार आहे की तुमच्या जिल्ह्यामध्येच नेमकं का त्या ठिकाणी पहिल्यांदा कर्जमाफी होणार आहे ते सुद्धा सांगणार आहे। तसेच व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला कर्जमाफी होण्याची तारीख त्या ठिकाणी समजणार आहे। आता सरकारच्या माध्यमातून ही तारीख या ठिकाणी जाहीर करण्यात आल्या, त्यामुळे अगदी लक्षपूर्वक तुम्ही बघायचं आहे। तुमचा जिल्हा या यादीमध्ये आहे का लक्षपूर्वक बघा। तुमच्या जिल्ह्याची कर्जमाफी नेमकं कोणत्या तारखेला होणार आहे हे सुद्धा पुढे तुम्हाला समजणार आहे, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघणं गरजेचं आहे। बघा पुढचा जिल्हा आहे परभणी। आता परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा शेतकऱ्यांनी कर्ज जास्त काढून ठेवले, त्यांच्या जिल्ह्यामध्ये सुद्धा सर्वात पहिल्यांदाही कर्जमाफी होणार आहे। त्यानंतर आता पुढचा जिल्हा जो पाण्या वाचून तडपडत आहे, पाणी जास्त त्या ठिकाणी नसतं, तो जिल्ह्यामध्ये लातूर जिल्हा। लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी लवकर होण्याची या ठिकाणी दाट शक्यता वर्तवल्या। त्यानंतर पुढचा जिल्हा हिंगोली, या जिल्ह्यामध्ये सुद्धा लवकर कर्जमाफी होणार आहे। सर्वात पहिल्यांदा आता जे जिल्हे सांगत आहे त्या जिल्ह्यांची लवकर कर्जमाफी होणार आहे। का लवकर होणार आहे याचं सुद्धा कारण तुम्हाला पुढे समजणार आहे आणि कोणत्या तारखेला कर्जमाफी करण्यात येणार आहे ही सरकारच्या माध्यमातून आता सांगण्यात आलंय। पुढचा जिल्हा आहे ती सांगत आहे त्या जिल्ह्याचं नाव म्हणजे अमरावती। या अमरावती जिल्ह्यामध्ये सुद्धा कर्जमाफी लवकर होण्याची दाट शक्यता आहे। त्यानंतर पुढचा जिल्हा आहे तो म्हणजे वाशिम जिल्हा। शेतकरी मित्रांनो, वाशिम जिल्ह्यातून तुम्ही जर हा व्हिडिओ या ठिकाणी जर आता बघत असाल तर तुमची कर्जमाफी लवकरात लवकर होण्याची शक्यता आहे। प्रत्येकाने तुमचा जिल्हा यामध्ये आहे का लक्ष देऊन बघा। आता पुढचा जिल्हा आहे अकोला। अकोला जिल्ह्यामध्ये सुद्धा कर्जमाफी पहिल्यांदा होण्याची शक्यता आहे। प्रत्येक जिल्ह्यांची लिस्ट तुम्हाला सांगत आहे, तुम्ही पुढे लक्ष देऊन बघायचं आहे। आता बघा त्यानंतरचा पुढचा जिल्हा आहे बुलढाणा, यवतमाळ, वर्धा, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड आणि नांदेड या जिल्ह्यांची सर्वात पहिल्यांदा कर्जमाफी होण्याची शक्यता आहे। त्याचं कारण म्हणजे 14 जिल्ह्यांना शेतकऱ्यांचे जिल्हे म्हणून सरकारने या ठिकाणी घोषित केले आहे, त्यामुळे लवकर कर्जमाफी होण्याच्या जिल्ह्याची या जास्त चान्स आहे। आता ज्याची तुम्ही आतुरतेने वाट बघत होता ती म्हणजे कोणत्या तारखेला कर्जमाफी होणार आहे, तारीख काय आहे। बघा स्पष्टपणे बच्चू कडू साहेबांनी मुख्यमंत्र्यांना सांगितलंय की 2 ऑक्टोबरला आम्ही मंत्रालयात घुसू जर तुम्ही कर्जमाफी त्या ठिकाणी केली नाही तर। त्यामुळे सरकार कसल्याही परिस्थितीत काही झालं तरी 2 ऑक्टोबरच्या आतमध्येच कर्जमाफी करण्याची दाट शक्यता आहे। म्हणजेच येत्या 2 महिन्यामध्ये केव्हाही तुमच्या बँकेचं कर्ज माफ झालं
अशा प्रकारची तुम्हाला तारीख जाहीर करण्यात येईल। त्याचं कारण म्हणजे सरकारला आता ही कर्जमाफी कसल्याही परिस्थितीत या ठिकाणी करावी लागणार आहे, कारण बच्चू कडू आता हे मंत्रालयात त्या ठिकाणी शेतकऱ्यांचा मोर्चा 2 ऑक्टोबरला घेऊन जाणार आहेत। त्यामुळे सरकारला पूर्ण खडबडून जाग आल्याचं पाहायला मिळालंय। त्यामुळे तारीख लक्षात ठेवा, 2 ऑक्टोबरच्या आतमध्ये तुमचं कर्ज माफ होणार आहे। त्यामुळे आधार कार्ड, पॅन कार्ड, बँकेच्या सर्व डिटेल्स, काही कागदपत्रे सुद्धा तयार ठेवा। कर्जमाफी त्या ठिकाणी कोणाकोणाची होणार नाही। आता बघा, कोणाकोणाची कर्जमाफी होणार नाही? ज्यांच्या घरामध्ये सरकारी नोकरदार आहे, ज्यांची संपत्ती जास्त आहे, शेती शेतकऱ्यांना जास्त आहे, तरी पण त्यांनी कर्ज काढून ठेवले आहे, अशा शेतकऱ्यांची कर्जमाफी सरकार करणार नाही। कारण सरकारने एका भाषणामध्ये सांगितलंय, फक्त गरीब शेतकऱ्यांची आम्ही कर्जमाफी करणार। म्हणजेच त्यांना श्रीमंत शेतकरी जे आहेत, उत्पन्न जास्त असणारे शेतकरी, त्यांचं कर्जमाफी सरकार करणार नाही, फक्त गरीब शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार आहे। आता बघा शेतकरी मित्रांनो, तुम्हाला याबद्दलच्या अशाच प्रकारच्या अपडेट पाहण्यासाठी आमच्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आता सबस्क्राइब करा। धन्यवाद।